आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत आपण यांच्याशी बोलणार आहोत। बीड प्रकरणी अत्यंत संवेदनशील भूमिका महाराष्ट्र सरकारची आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे काही सांगितलं त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का आणि कशा पद्धतीने ही सगळी कारवाई आता होणार आहे? 110% मी सहमत आहे, कारण अत्यंत संवेदनशील अराजकीय भूमिका घेऊन तशा प्रकारचे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केलेले आहेत। न्यायालयीन चौकशीची मागणी केली, ती मान्य केली। SP ची बदली केली, मोक्का लावण्याची घोषणा केली आणि पोलीस इन्क्वायरीच्या संदर्भातली DIG कडनं चौकशी करण्याची मागणी होती, तीही मान्य करण्यात आली। आणि या दोन्ही चौकशा 3 ते 6 महिन्याच्या आत या पूर्ण केल्या जातील। आणि त्यामुळे मला असं वाटतं की राज्य कायद्याचं आहे आणि कायद्याचं राज्य चालवण्याची भूमिका आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घेतलेली आहे। अत्यंत संवेदनशील अशा पद्धतीची भाषण त्यांनी केलं आणि निर्णय त्यांनी घोषित केले। नक्कीच एक महत्त्वाची माहिती समोर येते की संजय राऊत यांचं भांडूपमध्ये ज्या ठिकाणी निवासस्थान आहे त्या ठिकाणी 2 अज्ञात बाईकस्वारांनी रेकी केल्याची माहिती मिळते। याकडे नेमकं कसं पाहता? नाही, याचा संदर्भातलं जर का खरोखर असं काही असेल तर जरूर त्याचं पोलीस दखल घेतील। फक्त संजय राऊतांनी आपली सांस्कृतिक पातळी सोडता कामा नये एवढंच या निमित्ताने मी सांगेन। नक्कीच एक महत्त्वाचा विषय असा पण आहे की आपण पाहतोय की सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये मराठी माणसाच्या हक्काचा जो मुद्दा आहे तो ऐरणीवर आलेला आहे। कारण मुंबईमध्ये ज्या घटना घडल्या, यानंतर अंबरनाथ बदलापूरमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याचा निषेध केला जातोय। उद्धव ठाकरे तर म्हणाले की हा मराठी माणसावरचा अन्याय, सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे। नाही, अजितदादा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहातच भूमिका स्पष्ट केलेली आहे। कोणी किती मोठा मनुष्य असला तरी मराठी माणसाच्या सन्मानाला ठेच कोणी पोचवत असेल तर त्याची चौकशी करू। आणि आज संध्याकाळपर्यंत कल्याणच्या घटनेच्या बाबतीत राज्य सरकार सभागृहात निवेदन करणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत जे वक्तव्य अमित शहानी केलं होतं, परभणीमध्ये जी घटना घडली त्यावर पुन्हा एकदा आज विरोधक आक्रमक झाले। पायऱ्यांवरती त्यांनी निदर्शनं केली, यासोबतच भाजपच्या नेत्यांनी सुद्धा त्या ठिकाणी निदर्शनं केली आहेत। आणि आज सभागृहामध्ये पाहायला मिळालं की नाना पटोले आणि काँग्रेसचे नेते बाबासाहेबांचे फोटो घेऊन सभागृहामध्ये बसले होते। कसं पाहता याकडे? विषय वाढत चाललाय हा? नाही, मुळामध्ये दिल्लीच्या संसदेच्या प्रांगणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना धक्काबुक्की केली, त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्याच्यामुळे प्रत्येक विषयाचं राजकारण करणं हे काँग्रेसचं आता केवळ राजकारण आहे। जे अमित शाह बोललेच नाहीत त्याचा मॅन्युफॅक्चर्ड व्हिडिओ तयार केला, त्याच्यावरनं आंदोलनं करण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की वैफल्यग्रस्त विरोधक झालेले आहेत। त्यांना संसद सभागृह चालवण्यापेक्षा खोटे नरेटिव्ह तयार करणं याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट राहिला आहे। सरसंघचालकांचं जे वक्तव्य आहे सध्या चर्चेचा विषय झालेला आहे आणि हिंदूंच्या श्रद्धेनं राम मंदिराचं निर्माण झालं आणि जर कोणाला वाटत असेल की या राम मंदिराचं निर्माण करून हिंदूंचा नेता होता येतं तर मग तो गैरसमज अशा पद्धतीचं हे विधान आहे। कुठेतरी रोख नरेंद्र मोदी यांच्याकडे अशी पण चर्चा रंगते, विरोधक टीका करतायत यावर आणि सरसंघचालक यांचं स्वागत देखील करतायत या विधानाचं। हे बघा, पहिली गोष्ट, परमपूज्यनीय सरसंघचालकांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया मी देणार नाही, कारण मी संघाचा स्वयंसेवक आहे। दुसरा मुद्दा, आता तुम्ही सरसंघचालकांच्या वक्तव्यांचाही काही राजकीय अर्थ काढायला लागलेत की विरोधक किती खालच्या पातळीवर उतरलेले आहेत। शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय संघटना आहे आणि त्याच्यामुळे पूजनीय सरसंघचालकांच्या विधानांचे असे चुकीचे अर्थ काढणं आणि त्याचा राजकारणाकरता वापर करणं मला वाटतं 100% हे चूक आहे। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे। काल देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांबद्दल म्हटलं की एक दिवस येईल तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकता, त्यासाठी मी तुम्हाला तुमचं अभिनंदन देखील करतो। आणि याला जोडून मग जयंत पाटील यांनी सुद्धा टीका केली आहे की लवकरच ते होतील असं दिसतंय चित्र, तर टोला लगावला असं म्हणा, उपरोधिक सल्ला आहे का टोला आहे, काय म्हणा? असं आहे, संसदीय पद्धतीमध्ये संसदीय कामकाजामध्ये एक डेकोरम असतो। माननीय देवेंद्रजी आपल्या भाषणात असंही बोलले की सकाळी अमुक तास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा आहेत, मग मी आहे, मग रात्री एकनाथ शिंदे असतात आता, आणि अशा शुभेच्छा देणं यात काय गैर आहे? तर याचाही काही राजकीय अर्थ काढत असतील तर अत्यंत हास्यास्पद आहे। मसाजोगमध्ये जे काही प्रकरण घडलंय बीडमध्ये, शरद पवार आता भेटीसाठी जात आहे, राजकारण तापतंय या निमित्तानं असं म्हणावं, तिथलं प्रकरण तापतंय आणि बरीच मागणी होते की गुन्हेगारांना गजाआड केलं पाहिजे सरकारनं। आज राज्याच्या प्रमुखांनी
त्या चर्चेला स्वतः उत्तर दिलं आहे, मोक्का लावणार हे सांगितलेलं आहे, काहींना त्यात अटका झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी या प्रकरणाचं राजकीय लाभ उठवणं हे थांबवलं गेलं पाहिजे. शेवटी हे अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि आज राज्याच्या प्रमुखांनी अत्यंत विस्तृत संवेदनशील कायदा अपील करणारं उत्तर दिलेलं आहे. याच्यानंतर तरी याचं राजकारण करू नये अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन साईनाथचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.